सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी माझे सीडीसीचे सदस्य सहकारी आदरणीय बाप्पाजी दांडे, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर, मंचावरती उपस्थित असणारे उपप्राचार्य पाटील सर, श्री पै सर, श्री यादव सर, श्री मोरे सर, समोर बसलेले सत्कार मूर्तींच्या समवेत आलेले माझे सहकारी बापूराव गरड, माळी साहेब, सत्कार मूर्ती प्राध्यापक राहुल बोडवे, प्राध्यापक कुमारी माविया शेख, ज्यांची आरटीओ पदी निवड झाली ते अजित चौधरी, अमोल सुग्री, दत्ता बारादे, शाहू दंडे, जे या ठिकाणी आज हजर नाहीत ते गणेश रायकर आणि सोनाली मंडली, ज्यांचा आपण सत्कार केला ते तुळशीराम कांबळे, श्री खरात, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, बंधू आणि भगिनी, ज्यांचा आपण लाईफ वर्कर म्हणून सत्कार केला ते डॉक्टर संजय संतोष भुजबळ, उपस्थित सर्व सहकारी मित्र, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। हौसलों से कुछ नहीं होता दोस्तों, उड़ानों से, हौसलों से उड़ान होती है। आपल्या नुसत्या स्वप्नाने काही होत नाही, तर आपल्याला हौसला ठेवावा लागतो आणि स्वप्न बघावं लागतं। खरं तर आज या ठिकाणी या सर्वांचा जो सन्मान झालेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आमच्या काही मित्रांना वाटेल एक बुके, पुस्तक आणि महाविद्यालयाने आम्हाला चहा दिला, थोडी भजी दिली, थोडी जिलेबी दिली, परंतु ज्या वर्गामध्ये आपण शिकलो आणि ज्या शिक्षकांच्या हाताखाली आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली, त्या प्लॅटफॉर्म वरती होणारा सत्कार हा आयुष्यातला सगळ्यात मोठा सत्कार असतो हे मानणारा मी आहे। खरं तर मला विशेष कौतुक या ठिकाणी अजित चौधरीचं वाटतं, की ज्यांनी भारतीय सेनेमध्ये नोकरी केली। या महाविद्यालयामध्ये किती दिवस राहिला हे पाहिलं नाही, फार थोडे दिवस तो या महाविद्यालयामध्ये होता, पण भारतीय सेनेमध्ये काम करून ज्या वेळेस ते काम करत होता तिथे ही ट्रेनिंगचं काम करत होता आणि ते ट्रेनिंग देता देता मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली आणि मेकॅनिकलची डिग्री मिळवल्यानंतर आरटीओ झाला। खरा देशसेवक मी आज या ठिकाणी अमोल चौधरीला म्हणतो। त्यांनी टँक आणला तर आपल्याला टँकची गरज इथं पडत नाही, पण तो तिथं काय करतोय याचं प्रतीक। या देशामध्ये 2-3 व्यक्ती खरं तर अत्यंत महत्वाच्या आहेत। एक सीमेवरती लागणारा सैनिक, शेतामध्ये राहणारा शेतकरी आणि शिक्षण देणारा गुरुजन। खरं या 3 व्यक्ती नसतील तर आयुष्यामध्ये मला नाही वाटत आपण या ठिकाणी सुखाने नांदू शकतो। प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळेल ती संधी सोडायची नाही, त्याच्यातून काहीतरी वेगळं करायचं। एखादा
भारतीय सेनेमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर फार तर फार सिक्युरिटी ऑफिसरच्या नादी लागतो. एखाद्या सिक्युरिटी ऑफिसरची एजन्सी खोलतो किंवा फार तर फार एखाद्या सिक्युरिटी एजन्सी मध्ये काम करतो. परंतु अजितने या ठिकाणी जे यश मिळवलेलं आहे ते माझ्या दृष्टीने अत्यंत वाखाणण्याजोगं. देशाचं रक्षण करत करत त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते घेत घेत पुन्हा एकदा सर्व्हिस मध्ये आला. याचा अर्थ आमच्या अमोल सुद्रिकने मिळवलेलं यश कमी असं मी म्हणणार नाही. ज्या गावातून अमोल सुद्रिक येतो ते गाव एका वेगळ्या अर्थानं जगप्रसिद्ध आहे. देशातलं प्रसिद्ध म्हणत नाही, एका चुकीच्या घटनेमुळे जगात प्रसिद्ध झालेलं गाव आहे आणि त्याचे वडील माझे चांगले मित्र. ग्रामीण भागातला ज्या गोष्टीचा आज आपण विचार करतो की कोपर्डीवरून एखादी बस आपल्याला दादा पाटील महाविद्यालयाला सुरू करता येईल का, त्या कोपर्डी सारख्या गावातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं, पुढे जायचं आणि पुढे जाऊन आरटीओ व्हायचं. माझी दोघांनाही विनंती की एवढ्यावरती थांबू नका. ही संधी तुम्हाला आता ट्रॅक मिळाला, या ट्रॅकच्या पुढे सुद्धा तुम्हाला जाण्याची संधी मिळणार आहे आणि ती संधी सोडू नका. आयुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला याला अत्यंत महत्व आहे. जन्माला येण्याचं आपल्या हातामध्ये नाही, परंतु कर्तृत्व करून आपला झेंडा लावण्याचं आपल्या हातामध्ये हे मात्र निश्चित लक्षामध्ये. इथं विशेष करून मी राहुल गोंडवे आणि कुमारी मावी असेल या दोघांचे मनापासून अभिनंदन करणार आहे की गोंडवे तर मला ओळखीच आहे, इथं काम करतो. त्यांनी केमिस्ट्री मध्ये नेट उत्तीर्ण केलं, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, आणि ती नुसती केली नाही तर JRF मिळून केली, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. मागे याला पण मिळाली तिथं झोलॉजी. पण मला एक खंत वाटली दोघांच्या भाषणामध्ये, तुम्हाला प्राध्यापक व्हायचंय आणि तुम्ही दोघंही इथे येऊन बोलू शकले नाही. नेट होणार, PhD होणार, उद्या तुम्हाला संधी देण्याचं भाग्य मला मिळणार हे सुद्धा मी सांगतो. पण असं जर प्राध्यापकांनी शिकवलं तर विद्यार्थी काय म्हणतात. निश्चित आहे हे व्यासपीठ सवय नसती, मुलांना शिकवायची सवय असती, तुमच्याकडे गुणवत्ता आहे. PhD पूर्ण करा, 40,000च्या पुढे तुम्हाला फेलोशिप मिळणार आहे. आता UGCच्या माध्यमातून PhD कंपल्सरी. इथे डॉक्टर संजय नगरकर, डॉक्टर संतोष भुजबळ, डॉक्टर चौधरी, संजय चौधरी, या सगळ्यांचे, डॉक्टर पाटील, या डिग्र्या पाहिल्यानंतर डॉक्टर पै, सगळ्यांच्या डिग्र्या पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं हे कुठल्या म्हणजे माणसाचे डॉक्टर आहेत का, हे विद्वत्तेचे डॉक्टर. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये तुम्ही डॉक्टरेट मिळवणार हे रयतच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा विषय आहे आणि तो निश्चित तुम्ही मला पार करताल अशी अपेक्षा मी बाळगतो. मागच्या 5-6 दिवसांपूर्वी दत्ता बारातीचा सत्कार आम्ही ऑफिस मध्ये केला होता. त्यावेळेस आमचा दंडे त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. तुम्हाला महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आपले रायकर यांना सुद्धा संधी मिळाली.
PSI होणं ही एक सुरुवात आहे, याच्यावरती थांबू नका. तुम्हाला जर ध्येय गाठायचं तर ती नोकरी असते. तुम्ही रुजू झाल्यानंतर पहिलं काय कराल तर क्लास 1 साठी तुम्ही अभ्यास करा. माझा नेहमी आग्रह असतो की एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः निर्णय घेण्याची क्षमता ज्या अधिकाऱ्यामध्ये तो अधिकारी झाला पाहिजे. त्याशिवाय आपल्या ग्रामीण भागातलं जे टॅलेंट आहे ते आपल्याला पुढे नेता येतं. खरं तर ग्रामीण भागामध्येच टॅलेंट खूप असतं हा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. तुम्हाला इंग्रजी येतं, संभाषण किती येतं यापेक्षा तुमच्या बुद्धीमध्ये तुम्ही काय भरलंय याला अत्यंत महत्व आहे. जगाच्या बाजारामध्ये त्याला फार मोठी किंमत आहे आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही या यशावरती थांबू नका. कारण PSI झाल्यानंतर तुम्हाला PI व्हायला किंवा डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस व्हायला किमान 15 वर्षाच्या पुढे 20 वर्षापर्यंत कालावधी जाईल आणि तेव्हा साधारणतः सेवानिवृत्तीचं वय येईल. तुम्ही ते निश्चित करता, तुमचं मनापासून अभिनंदन. इथं खरं तर कांबळे आणि खरात दोघेही इंडियन पोस्टामध्ये पोस्टल सर्व्हिस मध्ये लागले. खरं तर आता या सोशल मीडियामुळे पोस्टाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं. पण या देशामधली सगळ्यात मोठी यंत्रणा जर कोणती असेल, प्रत्येक गावामध्ये ज्या यंत्रणेचा माणूस आहे ती जर म्हटलं तर ती पोस्ट ऑफिस. या पोस्टाला आज देखील अनन्य साधारण असं म्हणतो आणि त्याच्या माध्यमातून देणाऱ्या देश पातळीवरच्या सेवा किती जलदपणाने होतात याचं प्रत्यंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवले. पूर्वी एखादी तार करायची म्हटलं तर पोस्टात जावं लागायचं, तो ती काहीतरी बटन दाबायचं, काहीच कळत नव्हतं, तो तिकडे जायचं. एखादा फोन लावायचा तर त्या पोस्ट ऑफिस मध्ये बसून राहावं लागायचं. तो साधा असेल तर दिवसभर लागायचं नाही, अर्जंट असेल तर 7-8 तास लागायचा नाही आणि लाईटनिंग असेल तर तो तास-दीड तासात लागायचा. आणि कधी जायचो एखादं कुणीतरी मेलं, काहीतरी झालं तर पोस्टात जायचो. खरं तर आता त्या गोष्टी बोलल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं की इथं बसल्या बसल्या आपण कुठेही संपर्क साधतो. पण तो काळ आम्ही अनुभवलेला आहे. ज्या काळामध्ये फोनसाठी रांग लावावी लागत होती, दिवस थांबावं लागत होतं, आज दिवसभरामध्ये हजारो फोन आपण घेऊन मोकळे होतो. हा झालेला बदल पोस्ट खात्यानं निश्चितपणाने त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे आणि तुमच्या दोघांचं सुद्धा यामध्ये मनापासून अभिनंदन करतो. सोनाली मंडलिक या महाविद्यालयाची स्टार आहे. ती सुपरस्टार करायची असेल तर डॉक्टर संजय नगरकरांनी ऑलिम्पिक खेळल्यानंतर 50,000चं बक्षीस ठेवलं. ऑलिम्पिक मध्ये कुठलाही बदल घेऊन या, माझ्याकडून 1 लाख रुपयाचं बक्षीस व्यक्तिगत माझं. ते चॅलेंज आहे. डॉक्टर संतोष भुजबळांना ते चॅलेंज आहे. तुम्हाला संधी दिली. लाईफ वर्कर पद हे काय असतं याचं थोडक्यात उदाहरण प्राचार्यांनी सांगितलं. लाईफ वर्कर हा खऱ्या अर्थानं सोशल वर्कर असतो. रयत शिक्षण संस्थेचं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, मुख्याध्यापक याच्यामधून आपण जे लाईफ वर्कर करतो त्याला सोशल वर्क करण्यासाठी आपण त्या ठिकाणी खरं तर निवड करतो. लाईफ वर्कर मधून लाईफ मेंबर होतो. लाईफ मेंबर झाला की तो संस्थेचा ट्रस्टी होतो. ट्रस्टी माहिती आहे तुम्हाला,
तो विश्वस्त होतो आणि त्याच विश्वस्तामधून म्हणजे जॉईंट सेक्रेटरी या पदावरती जाण्याची संधी मिळते. मी आज ज्या मॅनेजिंग काउन्सिल मध्ये काम करतो, आमची निवड जनरल बॉडी करते. मॅनेजिंग काउन्सिल सदस्य म्हणून जनरल बॉडी आमची निवड करते, परंतु सेक्रेटरी म्हणून जनरल बॉडी एकाच व्यक्तीची निवड करते आणि ती म्हणजे सेक्रेटरी सचिव हा अत्यंत महत्वाचा घटक जो संस्थेमध्ये. कर्नल अण्णांनी ही संस्थेची घटना लिहित असताना जशी रेल्वे 2 रुळावरून जाते तशा 2 रुळाची सुरुवात किंवा संकल्पना त्यांनी त्यावेळेस मांडलेली. एक जो सेवक आहे त्या सेवकामधनं जो ट्रस्टी होतो त्यातला एक प्रशासनामध्ये घेतला जातो आणि जो समाजामध्ये काम करतो त्याच्यामधला एक घटक या संस्थेच्या प्रशासनामध्ये घेतला जातो. तुम्ही प्रशासनामध्ये पुढच्या काळामध्ये जाणार याचं भान ठेवून आज आपल्याला लाईफ वर्करची संधी मिळाली. संतोष भुजबळांनी बरंच सांगितलं, असं तसं उलट पालट काही नाही. काम करणाऱ्याच्या कामाची किंमत ही होत असते. तुम्ही अनेक कामं सांगितली, याला 2 एकर दिली, त्याला 1 एकर, पैसे असणारे देतात. तशात तुमच्याकडे जमिनी तुम्ही दिल्या, पण नुसत्या असून भागत नाही. ते दातृत्व देण्याचं, दातृत्व असण्याची सुद्धा माणसामध्ये आवश्यकता असते, ती त्यांच्याकडे. ज्या कर्मवीर अण्णांच्या पत्नीनं लक्ष्मीबाईंनी, रयत माऊलींनी स्वतःच्या अंगावरचा मंगळसूत्राचा दागिना सुद्धा रयतच्या मुलांसाठी दिला. त्या रयत मध्ये आपण सर किती दिलं ते कमीच आहे, ते कमीच राहणार आहे. तुमचा उल्लेख मी मुद्दाम जो कुणाच्याही याच्यामध्ये आला नाही तो या ठिकाणी करणार आहे की राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, जगामध्ये ज्या कोविड सेंटरची चर्चा झाली, आमदार निलेश लंकेला मंगल कार्यालय किती मोठे हे मी पाहिलेलं आहे. मी अनेक वेळा तिथे गेलो होतो. ते मंगल कार्यालय किमान 4 महिने कुठलाही व्यवसाय न करता, कुठलाही रुपये न घेता फुकट मध्ये देण्याचं काम हे तुमच्या डिलीट मिळण्याला अत्यंत महत्वाचा आहे. डिलीट अशी कुणी देत नसतं. डॉक्टर ऑफ लिटरेचर हे इथं सुद्धा बऱ्याच जणांना आम्हाला तुम्ही मिळती का नाही माहिती. आम्ही त्याच्या नादी पण लागले. तुमच्यासारखा फॉर्म पण भरत नाही, भरपूर रेकॉर्ड असतं पण भरत नाही. पण हे कुणालाही मिळत नाही आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाची किंमत ही केलीच जाते. तुम्ही म्हटले माझा लाईफ वर्करचा फॉर्म, तुमच्या एका फॉर्म साठी अख्ख्या लाईफ मेंबर बोर्डाशी भांडणारा मी कार्यक्रम का रिजेक्ट केला तर म्हणजे सर्व्हिस बुकचं वरचं पान त्याची झेरॉक्स नाही. ही काय तक्रार झाली तर हे काय फॉर्म रिजेक्ट करायचं कारण झालं. लाईफ मेंबर बोर्डाला म्हटलं तुम्हीच लाईफ मेंबर कसे झाला याची चौकशी लावू. पाठदिशी फॉर्म मंजूर करा. एका महाविद्यालयातले 2 लाईफ वर्कर हे संस्थेच्या इतिहासातली पहिली घटना आहे. काम करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे हा मानणारा मी काय. खरं तर इथं ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहेत, नगरकर सरांच्या हातामध्ये का सूत्र दिले त्यांनी त्यांचा इतिहास या ठिकाणी सांगितला. नगर जिल्ह्यातली बऱ्याच जणांना माहितीच नव्हतं. लांब तिकडं एकदम दुर्लक्षित औंच कॉलेज म्हणजे एकदम दादागिरीच कॉलेज. जिथं मुलं येऊन प्राध्यापकावरती दादागिरी करतात त्या महाविद्यालयाचं नाव म्हणजे औंच कॉलेज. तिथं काम करणारा एक प्राध्यापक सहज नजरेमध्ये बसला आणि त्याला संधी देण्याचं काम माझ्यासारख्याला मिळालं. खरं तर हे मी माझं भाग्य समजतो. अनेक काम करणारे चांगली माणसं करायची. याचा अर्थ चुकीचं काम करणारे अजिबातच नाहीत असं नाही.
आहेत, भरपूर आहेत. त्यांचं काय करायचंय की मला अध्यक्षांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मला तिकडून फुल पावर आहे, संस्थेच्या अध्यक्षाकडूनच पावर आहे, त्याच्यामुळं त्याच्या खोलामध्ये मी या ठिकाणी जाणार. परंतु कर्मवीर अण्णांच्या हातामध्ये असलेली काठी ही नाठाळांच्या मातीत बसते हे सांगण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करायची संधी मिळते. खरं तर हे मोठं भाग्य या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याचं मला मिळालं. इथं गुणवत्तेला आपण महत्व देतो. सहज बोलता बोलता मी शेख मॅडम आणि मुलवेला सांगितले की तुम्हाला संधी देतो. कशाच्या जीवावर? रयत एकमेव संस्था अशी की ज्यामध्ये गुणवत्तेला महत्व दिलं. मधल्या काळामध्ये थोडंफार इकडं तिकडं काही झालं जरी असलं तरी ती परंपरा रयत शिक्षण संस्थेची नाही. म्हणून इथं काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तीला संधी दिलीच पाहिजे हा आग्रह आमचा नेहमी असणार आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा तो राहणार आहे. इतकं सगळं झालं. सगळ्या सत्कार मूर्तींनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, सुग्रीतनी केलं, चौधरीनी केलं, आपल्या दत्तानी केलं आणि गंडेंनी केलं. सगळ्यांना बोला वाटलं, मावियांनी पण केलं, थोडक्यात बोलली पण मनोगत व्यक्त केलं. खरं तर ज्या शिक्षण संस्थेमुळे आपण घडलो त्याचं उतराई होण्याची ही संधी आपल्याला या ठिकाणी. सरांनी मला विचारलं की या सगळ्यांचा सत्कार ठेवायचा आहे आणि तुम्ही उपस्थित राहताल का? मी म्हटलं सर तुम्ही बोलवलं तरी पळत येणारा कार्यकर्ता नाही. रयतच्या कुठल्याही चांगल्या घटनेमध्ये वाईट काळामध्ये खंबीरपणे उभा राहण्याची सवय आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवून दिलेली. त्यामुळं तुमचा सत्कार करताना तुम्ही तर या महाविद्यालयाचे शिरपेचा मधले हिरे आहात. तुमच्यामुळे महाविद्यालयाची शान वाढते आणि म्हणून तुमचा सन्मान हा या महाविद्यालयामध्ये व्हावा खरं आमच्या सगळ्यांचीच इच्छा मनामध्ये होती. मी जाता एकच सांगेल, कारण मला ते उदाहरण निश्चित सांगावंसं वाटतं. त्याचं कारण असं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक जण शिकतात, परंतु अनुकूल परिस्थितीमध्ये शिकण्याची संधी मिळत असताना सुद्धा काही जण शिकत नाही. याचं उदाहरण तुम्ही म्हणाल तात्या एवढे टाळाटाळा बोलतात, काय गमक आहे? तुम्ही मुद्दाम सांगेल, कारण काही जण हजर होते मागच्या वेळेस, काही जण नव्हते. आमची पुढे बसलेली सत्कार मूर्ती त्यावेळेस नव्हती. म्हणून तुमच्यासाठी सांगेल की कुठं शिकला यापेक्षा कसा शिकला याला जे महत्व आहे ते माझं स्वतःच उदाहरण मी तुम्हाला दिलं. इथं 12वी कॉमर्स नाही, 11वी 12वी म्हणून 11वी सायन्स केलं आणि पुण्याला शिकायला गेलो. मी स्वतः 12वी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, पुन्हा कॉलेजला शिकलो, मॉडर्न कॉलेजला. वडिलांनी मुलगा शिकायला चाललंय म्हणून पुण्यात बंगला बांधला. तो लहान फिल्म बांधला नाही, 5000 स्क्वेअर फुटात बांधला 75 साली. ऐश्वर्यात शिकलो, जाताना गाडी होती, मला कधीही बिगर गाडीचं एसटी मध्ये बसू दिलं नाही. मी हे मुद्दाम सांगतो कारण अनुकूल परिस्थितीमध्ये असताना कसं वागलं पाहिजे याचं उदाहरण देण्यासाठी म्हणून सांगतो. मी ग्रॅज्युएट झालो, पुढे वडिलांची अपेक्षा होती सीए व्हावं, पण इतक्या सगळ्या सुविधा दिल्यावर मी काही सीए झालो नाही. का झालं नसेल त्याचं उदाहरण आहे तुम्हाला माहिती. पण मी माझ्या मुलाला शिकवलं. कुठे शिकवलं असेल? बिशपला वगैरे त्यांनी शिकवलं असेल पुण्यातल्या? नाही. मी कर्जतच्या जिल्हा परिषदेच्या 1ली ते 4थी शाळेमध्ये मुलाला शिकवलं. 5वी ते 12वी महात्मा गांधी विद्यालय कर्जतला शिकवलं आणि नंतर त्याला त्याच्या मार्कावरती गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला संधी मिळाली.
तिथं BE केलं, नंतर MBA फायनान्स मध्ये केलं आणि तो 2013चा UPSC पास आउट विद्यार्थी. नाही तर होतं कसं, आमच्या सारख्या पुढाऱ्याचं मुलगा वाढदिवस आला की एक भला मोठा उंच असा हात करून फोटो, त्याला इच्छा नसताना शुभेच्छा भरपूर जण देतात, काही माहिती नसते. मग कुठेतरी दांडे सर आमचे प्रकाश दांडे म्हणणार की काय काय तात्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागला ना तिकडे लोकांच्या, पण ते घडलं नाही. त्याचा सत्कार करायला राज्याचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री, आज तेच उपमुख्यमंत्री अजितदादा कर्जतला आले होते आणि घरी त्यांनी मला विचारलं होतं की बाबा रे, तू सदन कुटुंबातला, तू पुढारी, तुझं पोरगा UPSC पासच कसं झालं? मी म्हणलं दादा, तिथं जर वशिला चालत असता तर माझ्या आधी कुणाचं झालं असतं तीच लक्षात घ्या. मला याच्यातनं सांगायचंय की प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस शिकतो, असा अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी शिकलं पाहिजे, ही भूमिका आपल्याला ठेवायला पाहिजे. एक उदाहरण भाषणामध्ये प्राचार्यांनी खूप सुंदर दिलं की पाय मातीचे पाहिजे, म्हणजे ते मातीला घट्ट चिपटून राहतात, माती सोडत नाही, आणि ज्याने जमीन सोडली नाही तो या जगावरती राज्य करतो. याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणून ती संधी तुम्हाला या ठिकाणी मिळते, तुम्ही ती दौडू नका. या महाविद्यालयाचे उपकार तुमच्यावरती तर निश्चित आहे, परंतु त्याबरोबर तुम्हाला आयुष्यामध्ये जेव्हा कुठे काही गरज लागेल तेव्हा रयत शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता हा तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील. एवढीच अपेक्षा, एवढंच आश्वासन तुम्हाला या निमित्ताने मी देतो. तुमचं मनापासून कौतुक करतो आणि जे 2 लाईफ वर्कर झाले त्यांना लाईफ मेंबर होण्यासाठी शुभेच्छा देतो. मी करत नाही, मी संधी दिली. लाईफ वर्कर मध्ये तुम्ही जे काम करता त्याच्यावरती तुम्ही लाईफ मेंबर होता, एवढं मात्र निश्चितपणाने सांगतो. प्राचार्यांना प्रभारी प्राचार्य म्हणून संधी दिली, इथं त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना सुद्धा प्राचार्याची संधी देऊ शकतो आपण, पण त्यांच्या कामावरतीच ती त्यांनी मिळवली पाहिजे, एवढी अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चितपणाने. पुन्हा एकदा कर्जत जामखेड मतदारसंघ हा बदलतो, याच्यामध्ये तुमच्या तोडून अनेक वेळा लोकप्रतिनिधींचा विषय आला. खरं तर ही आपल्याला मिळालेली एक फार मोठी संधी आहे की आज महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जर दबदबा कुणाचा असेल तर तो कर्जत जामखेडचा, आणि कर्जत जामखेडच्या संदर्भात विकासाची एक अत्यंत वेगानं धरलेली बाजू आज आपण पाहतोय. आणि या बदलत्या कर्जत जामखेडमध्ये आपल्याला निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून एक मानाचा तुरा या कर्जत जामखेडच्या शिरपेचामध्ये रोवला जाईल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्ही या महाविद्यालयाचे आयडॉल आहात, तुमच्याकडे बघून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि याकडे वळण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. सत्कार केवढा आहे याला महत्व नाही, एक फुल आहे का, एक गुच्छ आहे का, एक पुस्तक आहे, शाल आहे का, फेटा आहे, दुसरीकडे फेटा मिळेल, पण इथं नुसता फेटाच नाही. तर या महाविद्यालयामधनं आपण आलात याची जाण ठेवून तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक.